सुनेत्रा पवार आज प्रचाराचा शुभारंभ करणार। बारामतीमध्ये आजपासून सुनेत्रा पवारांचा प्रचार। अजित पवारांना केलं अभिवादन। अमेरिका आणि इराणमधली चर्चा निष्फळ। इराणने आमच्या अटी मान्य केल्या नाहीत। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांची माहिती। अमेरिकेवर इराणचा विश्वास नाही। पाकिस्तानात झालेल्या चर्चेवर सुद्धा विश्वास नाही। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं वक्तव्य। आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका। आशाताईंवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय चौकशी। आयटी कंपनीतल्या धर्मांतरामागे षडयंत्र असल्याचा संशय। नाशिकमधल्या वादग्रस्त कार्यालय आता बंद होणार। वारकरी संप्रदायात प्रतिगामी घुसखोरी। शरद पवारांच्या लेखानं खळबळ। शरद पवारांना वारकरी ओळखताच आला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांना सुनावलं। खरात प्रकरणातल्या माहितीचा उपयोग राजकीय दबावासाठी। आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप। ठाकरे गटानं गडकरींवर फोडलं मुंबई गोवा महामार्गाचं खापर। गडकरींमुळेच रखडला माजी आमदार वैभव नाईकांचा दावा। नेत्यांच्या हवाई सफारीचा धोका कायम। भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरलं। नगरपालिका निवडणुकीतला पराभव जिव्हारी। बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात मारहाण। मारहाण करणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। आमगावात शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन मेळावा। शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। मंत्री आशिष जयस्वाल गैरहजर। संसद परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकत्र। संसद परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। उच्च न्यायालयाचा MMRDAला दणका। रिलायन्सला बजावलेल्या 1100 कोटींच्या वसुली नोटिसा रद्द। बीकेसीतल्या कामाला विलंब झाल्याप्रकरणी बजावला होता दंड। गोवंडीमध्ये नाले सफाईला अद्याप मुहूर्त नाही। नाले तुंबल्यास गोवंडीकर संकटात जाण्याची भीती।